रेल्वेचे एसी फर्स्ट क्लास तिकीट बुकिंग बंद झाल्याची माहिती आता आपल्याकडे येते। 12 नोव्हेंबर नंतर खिडकीमधून बुकिंग बंद झालंय। 20% बुकिंग जास्त झाल्यानं पश्चिम रेल्वेनं हा निर्णय घेतलाय। काश्मीर ते कन्याकुमारी 1.5 लाखांचं बुकिंग झालंय आणि एका कुटुंबाच्या नावावर 1.5 लाखांचं बुकिंग आहे। तर रेल्वेचं एसी फर्स्ट क्लासचं तिकीट बुकिंग बंद झाल्याची बातमी आपल्याकडे येते। आपण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे यांच्याकडून। रामनाथ, अतिशय महत्त्वाची बातमी येते, रेल्वेचं एसी फर्स्ट क्लासचं बुकिंग आता बंद झालंय, अधिक काय माहिती आहे? मानसी, नक्कीच आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं 500 आणि 1000च्या नोटा ज्या आहेत या व्यवहारातून बंद होण्याचा निर्णय जो आहे हा घेण्यात आला। त्यानंतरची ही बुकिंग जी आहेत मध्य रेल्वेची ही वाढताना पाहायला मिळते। 12 नंतरच्या बुकिंग जे आहे ते बंद करण्याचा निर्णय जो आहे हा या ठिकाणी मध्य रेल्वेने जो आहे हा घेतलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं एसी फर्स्ट क्लासचं जे बुकिंग केलं जातं हे या ठिकाणी प्रत्यक्षपणे या खिडकीवरती जाऊन जे आहे कॅशच्या रूपानं ही बुकिंग केली जाते। मात्र या बुकिंग मध्ये सर्वाधिक पैसे ज्या त्यानंतर रेल्वेला त्या पद्धतीचे आदेश जे आहेत की 500 आणि 1000च्या नोटा सध्या स्वीकारण्याचा, त्या पद्धतीनं 500 आणि 1000च्या नोटा आहेत या पद्धतीनं बुकिंग केलं जातं। मात्र काळा पैसा सफेद करण्यासाठी हे बुकिंग होत असल्याची माहिती जी आहे ते रेल्वेकडून मिळते। कारण ज्या पद्धतीनं तिकीट बुकिंग केलं जातं मात्र त्यानंतर जे आहे हे तिकीट कॅन्सल करण्याचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहेत। तिकीट कॅन्सल झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना जे आहेत हे रेल्वेला 100 आणि 50च्या नोटा द्याव्या लागणार आहेत। यामुळे कुठे ना कुठेतरी 1000 आणि 500च्या नोटा ज्या आहेत या पुट्ट्या करण्याचा हा डाव जो आहे, घाट जो आहे हा कुठे ना कुठेतरी नागरिकांकडून घातला अशी शंका जी आहे रेल्वेकडून वर्तवण्यात येते। तर दुसरीकडे आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं सुट्टे पैसे जे आहेत हे रेल्वे प्रशासनाकडे मिळतील, रेल्वे प्लॅटफॉर्म मिळतील असं देखील या ठिकाणी प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं। यामुळे मुळातच रेल्वेकडे जे आहेत साठा जरी रामनाथ, इथे महत्त्वाचा यातला मुद्दा असा आहे की एकाच कुटुंबाच्या नावावर 1.5 लाखांचं बुकिंग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काश्मीर ते कन्याकुमारी दरम्यान हे बुकिंग करण्यात आलंय, याविषयी अजून काय माहिती आहे? मानसी, नक्कीच आपण पाहतोय की मध्य रेल्वेचे जे लॉंग रूट जो आहे हा काश्मीर आणि कन्याकुमारी पर्यंत हा लॉंग रूट आहे। यामध्ये सर्वाधिक फर्स्ट क्लास एसीचे जे पैसे आहेत जवळपास 50,000 रुपयाचं हे तिकीट आहे। एकाच कुटुंबातील 3 व्यक्तींनी यामध्ये 1.5 लाख रुपयांचं जे आहे हे या ठिकाणी बुकिंग केलेलं आहे। मात्र हे बुकिंग जे आहे हे 12 तारखेनंतरचं आहे। मात्र 12 तारखे म्हणजे निर्णय घेण्यापूर्वीच हे बुकिंग केल्याचं जे आहे हे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आलं। मात्र हे बुकिंग देखील रद्द केलं जाऊ शकतं आणि त्या माध्यमाने जे त्यांना रिटर्न पैसे द्यायचे, रिफंड जो द्यायचा आहे तो 100 आणि 50 रुपयाच्या माध्यमाने द्यावे लागेल, कारण कॅशच्या रूपाने जे आहे हे बुकिंग करण्यात आलेलं आहे। ही व्यक्ती देखील रेल्वे प्रशासनाकडून रामनाथ, आपण पाहिलं की आता बँकांमध्ये नागरिक पैसे भरण्यासाठी जात आहेत आणि पैसे घेण्यासाठी जात आहेत, त्यावर बँका आता नजर ठेवणार आहेत। मग या प्रकारची घटना घडल्यास रेल्वे ही नजर ठेवणार आहे का आणि हे जे कुटुंब आता समोर आलंय त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे का? नक्कीच ज्या पद्धतीने प्रशासनानं निर्णय घेतला, ज्या सुरुवातीला मेडिकल असो, हॉस्पिटल असो किंवा रेल्वे असो, रेल्वे प्रशासन कडे आहे ही जी मुदतवाढ देण्यात आली होती 500 आणि 1000च्या नोटा घेण्यासंदर्भातला, यामुळे कुठे ना कुठेतरी नागरिक जे आहेत ज्यांच्याकडे ऑलरेडी ह्या पद्धतीचे 100 आणि 1000 आणि 500च्या नोटा आहेत हे नागरिक जे आहेत हे आपले पैसे तत्काळ कशा पद्धतीनं सुट्टे होतील यासाठी हा मध्यम मार्ग जो आहे निवडताना पाहायला मिळतो। बरोबर, आम्हाला दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। आपण पाहिलं की मोठी बातमी आपल्याकडे रेल्वेचं एसी फर्स्ट क्लासचं तिकीट बुकिंग आता बंद करण्यात आलंय, कारण एकाच कुटुंबानं 1.5 लाखाचं बुकिंग केल्याचं आता समोर आलंय। 1.5 लाखांचं काश्मीर ते कन्याकुमारी असं एसी फर्स्ट क्लासचं हे बुकिंग करण्यात आलंय आणि त्यामुळे काळा पैसा पांढरा करण्यासाठी हाही एक मार्ग अवलंबला जातोय असं रेल्वेच्या निदर्शनास आलंय। पुढची एक ब्रेकिंग बातमी आहे, केंद्र सरकारच्या निर्णयाचा रेल्वेला फायदा झालाय। मुंबई उपनगरीय रेल्वेनं कमावलेत 1 कोटी रुपये। एका दिवसामध्ये रेल्वेची बक्कळ कमाई झाली आहे। लोकांची 500 आणि 1000 नोटा घेऊन पास काढण्यासाठी धावपळ झाल्याची आपल्याला पाहायला मिळते आणि रेल्वेलाही सुट्या पैशांची टंचाईही जाणवते आणि रेल्वेनं याच सगळ्या मुद्द्यावर आरबीआयची मदतही मागितली आहे। तर केंद्र सरकारच्या निर्णयाचा रेल्वेला फायदा झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई उपनगरीय रेल्वेनं 1 कोटी रुपये कमावलेत। एका दिवसातच रेल्वेची ही बक्कळ कमाई झाल्याची आपल्याला पाहायला मिळते, कारण लोकांची 500 आणि 1000च्या नोटा घेऊन पास काढण्यासाठी एकच धावपळ उडाली आहे आणि याचमुळे रेल्वेला सुट्या पैशांची टंचाईही जाणवते आणि ही टंचाई दूर करण्यासाठी रेल्वेनं आरबीआयची मदतही मागितली। आपण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून। शिवाजी, केंद्र सरकारच्या निर्णयाचा रेल्वेला फायदा झाल्याचं चित्र आहे आणि रेल्वेनं एकाच दिवसामध्ये बक्कळ कमाई केली, अजून काय माहिती आहे?
नक्कीच ज्याप्रमाणे केंद्र सरकारने सांगितलं होते की 500 आणि 1000च्या नोटा आहेत भले रद्द झाल्या असल्या तरी रेल्वे वरती तिकीट काढण्यासाठी त्याचं ते घेतल्या जातील, त्या स्वीकारल्या जातील. त्याच्यानंतरच प्रवाशांची एकच झुंबड मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या तिकीट काउंटरवरती उडाली होती. थोडासा वादही झाला होता. प्रवाशांना ते सुरुवातीला 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारल्या जात नव्हत्या, पण नंतर स्वीकारल्या गेल्या. रेल्वेकडून आदेश तसे आल्यानंतर या स्वीकारल्या गेल्या आणि याचा सर्वात जास्त फायदा मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला झाला. एका दिवसात रेकॉर्ड तोड कमाई म्हणजे रेल्वेने केलेली आहे. 1,04,84,000 रुपये एवढी कमाई केलेली आहे. एकूणच जर बघितलं तर हे रेल्वेची सगळ्यात मोठी कमाई म्हणायला लागेल. पण ज्या 500 आणि 1000च्या नोटा लोकांकडे राहिल्या होत्या त्या रेल्वेकडे चालत होत्या आणि त्याचाच फायदा रेल्वेला कुठे ना कुठे पण झाला. शिवाजी, एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय, तो म्हणजे रेल्वेला ही सुट्या पैशांची टंचाई आता जाणवते आणि त्यांनी या विषयावर आरबीआयची मदत मागितली आहे. तेव्हा हा सगळा आता कसा तिकडे माहोल आहे आणि खूप प्रवाशांची तिथे तारांबळ होते का, कारण त्यांना सुटे पैसे मिळत नसतील? नक्कीच अनेक वेळा रेल्वेचे तिकीट 20-30 अशा रुपयांपासून सुरू होतात. सुट्टे पैशांचं नेहमीच प्रॉब्लेम हा रेल्वेच्या तिकीट काउंटरवरती आपल्याला दिसून येतच असतो आणि 500 आणि 1000च्या नोटा भलेही स्वीकारल्या जात असल्या पण नंतर सुट्टे पैसे देण्याचे रेल्वेकडून अनेक वेळा टंचाई निर्माण होते आणि त्याचाच मुद्दा त्यांनी आरबीआयकडे कळवलेला आहे. याच्यावरती कशा उपाययोजना केल्या हे थोड्याच वेळात बरोबर शिवाजी, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. आपण पाहिलं की केंद्र सरकारच्या निर्णयाचा फायदा रेल्वेला झाला आहे. एकाच दिवसामध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेनं बक्कळ कमाई केली आहे, पण थोडा सुट्या पैशांचा त्रासही जाणवतोय रेल्वेला आणि त्याचमुळे त्यांनी आरबीआयकडे मदत मागितली आहे.